I am happy. आय एम हॅपी. ओके. मी आनंदी आहे. आय एम हॅपी. माझ्याजवळ एक पुस्तक आहे. I have one book. आय हॅव बुक म्हणायचं. आय हॅव अ बुक. अ वापरायचं. वन म्हणायचं नाही. आय हॅव अ बुक. माझ्याजवळ एक पुस्तक आहे. आय हॅव अ बुक. आय हॅव अ बुक म्हणजे माझ्याजवळ एक पुस्तक आहे. ओके. मी काल शाळेत होतो. मी काल शाळेत होतो. Yesterday I was in school. हा तसं म्हटलं तरी चालतं किंवा आय वॉज इन द स्कूल येस्टरडे. आय वॉज इन द स्कूल येस्टरडे म्हणजे मी काल शाळेत होतो. ओके. मी सध्या माझ्या मित्राशी बोलत आहे. मी Now I माझ्या am मित्राशी talking with बोल. my friend. नाव आय एम टॉकिंग विथ माय फ्रेंड्स. व्हेरी गुड. नाव आय एम टॉकिंग विथ माय फ्रेंड्स. ओके. त्याचं नाव रोहन आहे. His name is Rohan. हिज नेम इज रोहन. तो 7वीच्या क्लासमध्ये शिकतो. He studied in 7th class. ही स्टडी इन द 7th क्लास. ही स्टडी इन द 7th क्लास. तो 7वीच्या वर्गामध्ये शिकतो. त्याला इंग्रजी खूप चांगल्या प्रकारे बोलता येते. त्याला इंग्रजी खूप He चांगल्या प्रकारे बोलता. he speak English very well. ही स्पीक इंग्लिश व्हेरी वेल. ओके. पण त्याला खेळायचं पण तो क्रिकेट खेळत नाही. पण तो But क्रिकेट he खेळत don't नाही. play cricket. बट ही डोंट प्ले क्रिकेट. किंवा आपण त्याला असं म्हणू शकतो. बट ही डज नॉट प्ले क्रिकेट. बट ही डज नॉट प्ले क्रिकेट. हीच्या नंतर डज आपल्याला चांगलं वाटतं. बट ही डज नॉट प्ले क्रिकेट. पण तो क्रिकेट खेळत नाहीये. ओके. तो काल आजारी होता. तो काल आजारी He होता. was sick yesterday. ही वॉज सिक येस्टरडे किंवा ही वॉज इल येस्टरडे दोन्हीमध्ये तरी चालतं. ही वॉज सिक येस्टरडे. ही वॉज इल येस्टरडे. ओके. तो माझा 2 महिन्यापासूनचा मित्र आहे. तो माझा 2 महिन्यापासूनचा मित्र आहे. कसं म्हणणार आपण? He is my friend from 2 months. तसं म्हटलं तरी चालतं किंवा आपण असं म्हणू शकतो ही बिकम माय फ्रेंड्स फॉर 2 मंथ्स. ही बिकम माय फ्रेंड्स फॉर 2 मंथ्स. तो माझा 2 महिन्यापासूनचा मित्र आहे. ओके. ओके. मला आता शाळेत जायचं आहे. मला आता शाळेत जायचं आहे. I want to go to school. बघा, आय वॉन्ट टू गो टू स्कूल म्हणजे मला शाळेत जायला पाहिजे. आणि मला शाळेत जायचं आहे. आय हॅव टू गो टू स्कूल म्हणायचं. काय म्हणायचं आपल्याला? आय हॅव टू गो टू स्कूल. मला शाळेत गेलं पाहिजे. आय वॉन्ट टू गो टू स्कूल. आणि मला शाळेत जायचं आहे. आय हॅव टू गो टू स्कूल. लक्षात ठेवा. मला पुस्तक मी पुस्तक वाचणार आहे. आय हॅव टू रीड अ बुक. ओके. मी पुस्तक वाचणार आहे. आय हॅव टू रीड अ बुक. लक्षात ठेवायचं हॅव टूचा वापर बी आपल्याला कळलं पाहिजे. मला शाळा जायचं आहे. आय हॅव टू गो टू स्कूल. मला क्रिकेट खेळायचं आहे. आय हॅव टू प्ले क्रिकेट. मला पुस्तक वाचायचं आहे. आय हॅव टू रीड अ बुक. आणि मी पुस्तक वाचील. आय विल रीड अ बुक. वाक्यामध्ये कशा प्रकारे बदल होतो हेच लक्षात ठेवायचं आपल्याला. शब्दाची जादू. शब्द कसे फिरतात. शब्दाबरोबर आपण कसं बोललं पाहिजे. लक्षात ठेवा. मला एक पुस्तक पाहिजे. मला एक पुस्तक पाहिजे. कसं म्हणणार आपण? मला एक पुस्तक पाहिजे. आय वॉन्ट अ बुक. मला एक पुस्तक पाहिजे. पाहिजेसाठी शब्द होतो वॉन्ट. वॉन्ट म्हणजे पाहिजे. आय वॉन्ट अ बुक. मला एक पुस्तक पाहिजे. आय वॉन्ट अ बुक. ओके. मी तुम्हाला नंतर भेटतो. कसं म्हणणार आपण? मी तुम्हाला नंतर भेटतो. कसं म्हणणार आपण? I will meet you later. आय विल मीट यू लेटर म्हटलं तरी चालतं. आय विल मीट यू लेटर म्हणजे मी तुम्हाला नंतर भेटतो. ओके. मी उद्याच्याला मंदिरात जाणार आहे.
Tomorrow I will go to temple. हा, टुमॉरो आय विल बी गोइंग टू, असं म्हटलं तरी चालतं, किंवा आपण असं म्हटलं तरी चालतं, आय विल गो टू टेम्पल टुमॉरो. आय विल गो टू टेम्पल टुमॉरो. आणि मी उद्याच्याला मंदिरात जात असेल, मी उद्याच्याला मंदिरात जात असेल. फ्युचर कंटिन्यू I टेन्स मध्ये will be करायचं. going to temple, yes, tomorrow. टुमॉरो, आय विल बी गोइंग टू टेम्पल टुमॉरो. आय विल बी गोइंग टू टेम्पल टुमॉरो. ओके. काल मी माझ्या घरासमोर खेळत होतो. काल मी माझ्या घरासमोर खेळत होतो. कसं म्हणणार आपण? काल मी माझ्या घरासमोर खेळत होतो. कसं म्हणणार? काल I मी माझ्या had घरासमोर played in front of my house. खेळत होतो. Yesterday I was playing in front of my house. Yesterday I was playing in front of my house. काल मी माझ्या घरासमोर खेळत होतो. Yesterday I was playing in front of my house. ओके. तो माझा ड्रेस आहे, किंवा तो, हा, आपण म्हणू शकतो ते माझा ड्रेस आहे. ते माझा ड्रेस आहे. That is my dress. दॅट इज माय ड्रेस. व्हेरी गुड. ओके. काल दुपारी मी जेवण करत होतो. काल दुपारी मी जेवण करत होतो. कसं म्हणणार आपण? काल दुपारी मी जेवण करत होतो. फास्ट मध्ये सांगायचं. आय वॉज इटिंग अ फूड येस्टरडे. तू असं म्हणू शकतो, आय वॉज इटिंग अ फूड आफ्टरनून येस्टरडे. किंवा आपण त्याला सुरुवातीला घेऊ शकतो, इन द आफ्टरनून आय वॉज इटिंग अ फूड येस्टरडे. इन द आफ्टरनून आय वॉज इटिंग अ फूड येस्टरडे. काल दुपारी मी जेवण करत होतो. ओके. रमेश खूप सुंदर गात आहे, किंवा रमेश सुंदर गातो. कसं म्हणणार आपण? रमेश सुंदर गातो. हाऊ कॅन Ramesh sings beautiful. रमेश सिंग्स ब्युटिफुल. बरोबर आहे. रमेश सुंदर गातो. रमेश सिंग्स ब्युटिफुल. रमेश सुंदर गाणं गातो. रमेश सुंदर गाणं गातो. Ramesh sings a beautiful song. हा, रमेश सिंग्स ब्युटिफुल सॉंग्स. ओके. मी आत्ताच खेळलो आहे. मी आत्ताच खेळलो आहे. हाऊ कॅन वी से दॅट? कसं म्हणणार आपण? जस्ट आय हॅव प्लेड. मी आत्ताच खेळलो आहे. जस्ट आय हॅव प्लेड म्हणजे मी आत्ताच खेळलो आहे. जस्ट आय हॅव प्लेड म्हणजे मी आत्ताच खेळलो आहे. ओके. ते माझं पुस्तक नाही. ते माझं पुस्तक नाही. ते पुस्तक माझं नाही असं म्हणू शकतो आपण. कसं म्हणणार? ते पुस्तक माझं नाही, किंवा ते पुस्तक माझं नाही. फास्ट मध्ये सांगायचंय. जितके तुम्ही सेंटेन्स मेकिंग करता तेवढं तुमचं कमांड आहे ना लँग्वेजवर. आपल्याला सेंटेन्स मेकिंग पॉवरफुल करता आली पाहिजे. ते पुस्तक माझं नाहीये, किंवा ते पुस्तक माझं नाहीये. दॅट इज नॉट माय बुक. That is not my book. हा, दॅट इज नॉट माय बुक म्हणजे ते पुस्तक माझं नाही. दॅट इज नॉट माय बुक. दॅट इज नॉट माय बुक म्हणजे ते पुस्तक माझं नाही. ओके. तुला ताप आहे का? तुला ताप आहे का? Are you fever? डू यू हॅव अ फिवर?
डू यू हॅव फेवर मीन्स तुला ताप आहे का? ओके, हे पाणी पिऊ नको, ते पाणी खराब आहे. Don't drink that water. That water is dirty. हा, ते पाणी खराब आहे, त्याच्यात आपण ते घेऊ शकतो. डोंट ड्रिंक दॅट वॉटर. ओके, दॅट वॉटर इज डर्टी म्हटलं तरी चालतं किंवा खराब आहे. ओके, नॉट गुड फॉर युअर हेल्थ, की ते तुझ्या शरीरासाठी चांगलं नाहीये, आपण ते म्हणू शकतो. ओके, माझ्या समोर उभा राहू नको, कसं म्हणाल आपण? Don't stand in front of me. हा, डोंट स्टँड इन फ्रंट ऑफ मी. डोंट स्टँड इन फ्रंट ऑफ मी म्हणजे माझ्या समोर उभा राहू नको, मला मोठ्याने बोलू नको, कसं म्हणाल आपण? Don't speak me loudly. हा, डोंट स्पीक मी लाऊडली. डोंट स्पीक मी लाऊडली म्हणजे मला मोठ्याने बोलू नको. ओके, माझ्या पुस्तकाला हात लावू नको. Don't Don't touch my touch my book. book. डोंट टच माय बुक. डोंट टच माय बुक म्हणजे माझ्या पुस्तकाला हात लावू नको. ओके, हे पुस्तक तुझं आहे का? फास्ट मध्ये That is सांगायचं. your book. हे पुस्तक, हे साठी धिस वापरायचं. दिस इज युअर बुक. धिस इज युअर बुक. हे पुस्तक तुझं आहे का? ते पुस्तक माझं नाही. ते पुस्तक माझं नाही. This is not my book. दिस इज नॉट माय बुक किंवा दॅट इज नॉट माय बुक. ते पुस्तक माझं नाही म्हणजे दॅट. बोलण्यामध्ये लक्षात ठेवायचं, हे पुस्तक माझं नाही. हे पुस्तक तुझं आहे का? धिस इज युअर बुक. ते पुस्तक माझं नाही, दॅट इज नॉट माय बुक. तो, ती, ते, हा, ही, हे लक्षात ठेवायचं. ओके, मला हे लिहायला आवडत नाही. मला हे लिहायला आवडत नाही. I don't like to write. हा, आय डोंट लाईक टू राईट दिस. आय डोंट लाईक टू राईट दिस म्हणजे मला हे लिहायला आवडत नाही. ओके, मी आज खूप व्यस्त आहे. मी आज खूप व्यस्त आहे. Today I am busy. Today I am very busy. असं म्हटलं तरी चालतं किंवा आय एम अ व्हेरी बिझी टुडे. आय एम अ व्हेरी बिझी टुडे म्हणजे मी आज खूप व्यस्त आहे. ओके, मला पुन्हा सांगू नका. मला पुन्हा सांगू नका. Don't tell me again. Don't say me again. डोंट आस्क. हा, डोंट, मला पुन्हा सांगू नका. डोंट आस्क मी अगेन म्हटलं तरी तुमचं. डोंट आस्क मी अगेन, मला पुन्हा सांगू नका. डोंट आस्क, मला पुन्हा विचारू नका म्हणजे मला सांगू नका. ओके, तुम्हाला कोणता खेळ खेळायला आवडतो? Which is your favorite game? आता बघा, विच इज युअर फेवरेट गेम, तुमचा आवडता खेळ कोणता आहे? तुम्हाला कोणता खेळ खेळायला आवडतो? विच गेम डू यू लाईक टू प्ले? विच गेम डू यू लाईक टू प्ले म्हणजे तुम्हाला कोणता खेळ खेळायला आवडतो? तुम्हाला तो खेळायला का आवडतो? तुम्हाला तो गेम खेळायला का आवडतो? वाय डू यू लाईक टू प्ले दॅट गेम? वाय डू यू लाईक टू प्ले दॅट गेम म्हणजे तुम्हाला तो खेळ खेळायला का आवडतो? त्या खेळामध्ये किती खेळाडू असतात? कसं म्हणणार आपण? त्या खेळामध्ये किती खेळाडू असतात? How many players in that game? हाऊ मेनी प्लेयर्स इन दॅट गेम. बरोबर आहे. हाऊ मेनी प्लेयर्स, त्या खेळामध्ये किती खेळाडू असतात? हाऊ मेनी प्लेयर्स दॅट गेम. हाऊ मेनी प्लेयर्स इन दॅट गेम. हाऊ मेनी प्लेयर्स इन दॅट गेम, त्या खेळामध्ये किती खेळाडू असतात? ओके, तो माझ्याशी बोलत नाही.
कसं म्हणणार आपण? तो माझ्याशी बोलत He नाही. don't talk with me. ही डज नॉट स्पीक विथ मी. ही डज नॉट स्पीक विथ मी म्हणजे तो ही डज नॉट स्पीक विथ मी म्हणजे तो माझ्याशी बोलत नाही. ही डज नॉट स्पीक विथ मी म्हणजे तो माझ्याशी बोलत नाही. ओके. मी तुमचा मोबाईल घेऊ का? मी तुमचा मोबाईल Can I घेऊ का? take your mobile? ओके, व्हेरी गुड. कॅन आय टेक युअर मोबाईल? ओके, कॅन आय टेक युअर मोबाईल म्हणजे मी तुमचा मोबाईल घेऊ का? ओके. माझ्या मोबाईलला हात लावू नको. कसं म्हणणार आपण? Don't touch my mobile. Don't touch my Don't mobile. डोंट टच माय मोबाईल. व्हेरी गुड. माझ्या मोबाईल पासून दूर राहा. कीप अवे फ्रॉम माय मोबाईल. कीप अवे फ्रॉम माय मोबाईल म्हणजे माझ्या मोबाईल पासून दूर राहा. कीप अवे फ्रॉम माय मोबाईल. कीप अवे फ्रॉम माय मोबाईल म्हणजे माझ्या मोबाईल पासून दूर राहा. ओके. तुझ्या घड्याळीमध्ये किती वाजले आहेत? What is the time in your watch? व्हॉट इज द टाइम इन युअर वॉच? माझ्या घड्याळीमध्ये 9 वाजले आहेत. कसं म्हणणार आपण? इट इज अ 9 o'clock. इट इज अ 9 o'clock म्हणजे आता 9 वाजले आहेत. नाव इट इज अ 9 o'clock. आता 9 वाजले आहेत. ओके. तुला हे करावेच लागेल. तुला हे करावेच लागेल. You should do this. हा, यू शुड डू दिस. ओके. मी ते करू शकत नाही. I don't do this. आय कॅन्ट डू I दिस. can't do this. आय कॅन्ट डू दिस. मी ते करू शकत नाही. आय कॅन्ट डू दिस. मी हे करू शकत नाही. आय कॅन्ट डू दॅट. मी ते करू शकत नाही. ओके. तुम्हाला कुणीतरी बोलवत आहे. Someone is calling you. समवन इज कॉलिंग यू. ओके. तो कुठे आहे? तो कुठे आहे? Where is he? वेअर इज ही? तो तिथे काय करत आहे? तो तिथे काय करत आहे? What he do there? व्हॉट ही डुईंग देअर. व्हॉट ही डुईंग देअर म्हणजे तो तिथे काय करत आहे. ओके. तुम्ही उद्या लवकर आमच्याकडे या. तुम्ही उद्या लवकर आमच्याकडे या. कसं म्हणणार आपण?